नमस्कार मित्रांनो, मी विक्रम बडचा राजू. आज आम्ही पुन्हा चाललेलो माल आणण्यासाठी, परंतु रात्री येताना आमच्या गाडीचा टायर सिन्नरच्या आसपास फुटलेला. त्या कारण आम्ही गाडी हायवेला साईडला उभी केली. बघा, तुम्ही बघू शकता गाडीमध्ये चार सिग्नल लाईट गाडीचे चालू आहेत. हायवेच्या मधोमध आमची गाडी साईडला उभी आहे. राजू एक सप्लायर विक्रम बड. हा बघा, अशोक भाऊ आमच्या स्टेपनीचा जुगाड लावत आहे, स्टेपनी लावण्यासाठी. परंतु गाडी लोडिंग असल्या कारणाने जॅक आमचा चढत नाही आहे. बघू शकता टायर हा पूर्णपणे फाटलेला आहे. टायर आम्ही सुदैवाने आम्ही वाचलोय, कारण गाडीचा स्पीड कमी होता. गाडी लोडिंग असल्या कारणाने गाडी चढत नाही आहे. हे बघा, आम्ही दगडं लावलेली आहेत. बघा, होऊ शकता तुम्ही. हे दगड आम्ही लावून नंतर जॅक हळूहळू आम्ही लावत आहोत. आता आम्ही प्रयत्न आमचे चालू आहेत. रात्रीचे 10-10:30 वाजलेले आहेत. बघा, आम्ही खालून सुद्धा जॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे लावण्याचे, परंतु गाडी लोड असल्या कारणाने जॅक वर चढत नाही आहे. खूप परेशान आहेत. मी थोडासा धावा आमची चालू आहे, बघू शकता. सगळ्या टायराला मी दोन्ही मागून म्हणून दगडं लावलेले आहेत. त्यामुळे स्टेपनचा टायर खोलून ठेवलेला आहे. मी टायर खोलायचे प्रयत्न चालू आहेत. आता आमचे टायर फिट करत आहोत आम्ही. तो टायर बदललेला आहे. नवीन टायर आम्ही फिट केलेला आहे, बघू शकता. टायर आम्ही आणलेला आहे फिट करण्यासाठी टायर. आता आम्ही हा टायर फिट करू. आमचा तो टायर जो होता, टायर आम्ही फिट केलेला आहे, परिपूर्ण व्यवस्थित फिट केलेला आहे. कारण गाडी लोडिंग आहे. हा टायर पूर्ण फाटलेला आहे. मी आत्ताच 15 दिवसापूर्वी हे टायर घेतलेले होते. नवीन 2 टायर मागच्या मी नवीन घेतलेले होते नाशिकमधल्या अशोका टायर्समधून. अशोका टायर्स नाशिकमध्ये फेमस दुकान आहे. परंतु आमचा 15 दिवसाचा टायर फाटलेला. हा नवीन टायर आम्ही 15 दिवसापूर्वीच घेतलेला होता. तर आपले टायर फिट झालेले आहेत. आता आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेलो आहेत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.